नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मित्र महेश या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ते म्हणजे आपण मित्रांनो फवारणी करतो, खर्च करतो, महागाचे कीटकनाशक आणतो, तरी देखील मनात एकच प्रश्न येतो की ॲक्च्युअल औषधाचा रिझल्टच आला नाही. असं का होतं मित्रांनो? आपण तेच या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. एकदम छोट्या छोट्या गोष्टी जे शेतकरी अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीच्या चुका करतात, तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत की कोणत्या शेतकरी जास्त चुका करतात. 5 महत्त्वाच्या चुका तेच आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. मित्रांनो, एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यामध्ये पहिली चूक जास्त शेतकरी करतात, ज्यामध्ये मित्रांनो बहुतांश शेतकरी हे दुपारच्या वेळेस फवारणी करतात. ती आपल्याला दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये न करता आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला ती फवारणी करायची. संध्याकाळच्या वेळेस म्हणजे दिवस मावळत्याच्या टायमिंगमध्ये. दुपारी फवारणी केल्याने काय होतं मित्रांनो, आपल्या झाडावर औषध दीर्घकाळ म्हणजे औषध टिकतच नाही जास्त वेळ, त्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल रिझल्ट येत नाही. त्यामुळे आपल्याला सकाळी 7 ते 10-11च्या दरम्यान नॉर्मल ऊन असेल त्यावेळेस करायचे आणि संध्याकाळच्या वेळेस जर विचार केला तर 4च्या नंतर तुम्ही कधीही करू शकता आपल्या ॲडजस्टमेंटनुसार. दुसरी महत्त्वाची चूक जर विचार केला मित्रांनो, बरेच शेतकरी काय करतात, पाण्याचं आणि औषधाचं कीटकनाशकाचं जास्त प्रमाण योग्य घेत नाहीत. त्यामुळे होतं काय मित्रांनो, आपण जर पाण्याचं प्रमाण कमी घेतलं तर झाडाला काही साईड इफेक्ट होऊ शकतो. जसं की पान कडक होणं, जळणं, अशा पद्धतीने काही साईड इफेक्ट होऊ शकतात. आणि पाणी जर जास्त घेतलं तर की औषध आपलं पातळ होतं, त्यामुळे रिझल्ट जे असतो ते ॲक्च्युअली येत नाही आपल्याला अशा पद्धतीने. त्यामुळे आपल्याला मित्रांनो ॲक्च्युअल जे प्रमाण असतं औषधाचं आणि पाण्याचं ते आपल्याला व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये बरेच शेतकरी काय करतात, 200 लिटरचं 1 एकरचं जर प्रमाण दिलं तर आपल्याला शेत जास्त माहीत नसतं ॲक्च्युअल किती आहे. समजा 1 एकर नसेल, थोडं कमी असेल तर तसं देखील होतं. ते पण आपल्याला खूप मोजणं खूप गरजेचं असतं अशा पद्धतीने जर फवारणी करत असेल तर. तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे मित्रांनो, काही शेतकरी काय करतात, स्टिकरचा वापर करत नाहीत. स्टिकरचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. का? त्यामुळे मित्रांनो आपल्या पाण्याचा pH देखील बॅलन्स होतो आणि त्याचबरोबर आपलं औषध जे काही कीटकनाशक असेल, काही जे असेल जे तुम्ही फवारता ते आपल्या पानावर चिटकून बसायचं काम सिलिकॉन बेस्ड स्टिकर खूप करतं चांगलं. त्यामुळे काही देखील फवारायला आपल्याला सिलिकॉन बेस्ड स्टिकर कोणत्याही नामांकित कंपनीचं घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे औषध आपल्या पानावर बसतच नाही आणि ते खाली पडतं आणि आपण काय म्हणतो, रिझल्टच औषधाचा आला नाही, औषधच चांगलं नव्हतं. खरं तर असं काही नसतं. त्यामुळे स्टिकर घेणं खूप महत्त्वाचं आहे. चौथी महत्त्वाची चूक म्हणजे मित्रांनो, आपल्याला रोग ओळखता येत नाही जास्त शेतकऱ्याला. त्यामुळे काय होतं, आपल्याला मुळाचा रोग आणि पानाचा रोग यामधले आपल्याला डिफरन्स कळणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचा देखील व्हिडिओ बनवणार आहोत वेगवेगळे. त्यामुळे आपल्याला ॲक्च्युअल जे काय आहे, मावा असेल, थ्रिप्स असेल, ते जर कळाले तर आपण त्यावर कोणतं औषध घेऊ शकतो हे आपण डायरेक्ट दुकानदाराला सांगू शकतो की मावा झालेला आहे, हे औषध द्या. अशा पद्धतीने आपल्याला रोग ओळखणं खूप गरजेचं आहे. रोग ओळखून आपण त्या पद्धतीने कोणत्याही औषधाची कोणत्याही कीटकनाशकाची दुकानदाराला सांगून फवारणी करू शकतो. 5वी महत्त्वाची चूक म्हणजे आपण काय करतो, एकदम साध्यासुद्धा लोकल कंपन्याचं औषध घेतो. कंटेंटचे तेच जरी असले तरी आपण साध्या कंपनीचं घेणं टाळावे. चांगल्या स्टँडर्ड एकदम कंपनीचं घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. मार्केटमध्ये बऱ्याच अशा स्टँडर्ड कंपन्या आहेत, ज्यामध्ये भरपूर असे आहेत. मी काय नाव सांगत नाही कोणत्या कंपनीचं, तर तरी देखील तुम्ही कोणत्याही नामांकित कंपनीचं कोणतंही कीटकनाशक औषध टॉनिक, बुरशीनाशक असं कोणतंही नामांकित कंपनीचं आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या पिकावर अशा रीतीने फवारणी करायची आहे. म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो, औषध वाईट नसतं, पण आपण फवारण्याची पद्धत जी असते ती आपली चुकते, त्यामुळे आपल्याला रिझल्ट येत नाही. आता माझा एवढाच सल्ला आहे, रोग आधी ओळखा, नंतर फवारणी चांगल्या औषधाने, चांगल्या ब्रँडेड कंपनीच्या अशा औषधाने फवारणी करा. योग्य वेळेला फवारणी करा, सकाळी किंवा संध्याकाळी. अशा पद्धतीने कोणत्याही टायमिंगला ॲडजस्टमेंटनुसार फवारणी करा. हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा इतर शेतकऱ्यापर्यंत आणि अशाच प्रॅक्टिकल माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.